तर आपण ससून डॉकला पोहोचलो आहे आता. CST वरून कोलाबा मार्केट हा स्टॉप आहे. स्टॉपच्या बाजूला ससून डॉकचा गेट आहे. त्या गेटवरती येऊन गाडी तिथेच थांबते. तिथून अवघ्या 2-3 मिनटाच्या अंतरावरती हा डॉक आहे. मुंबईमधल्या सगळ्यात मोठ्या फिश मार्केटमधलं हे एक डॉक आहे, ससून डॉक. सकाळीच गर्दी असते. रात्री 2 वाजता मार्केट चालू होतो. तो सकाळी 8-8:30 मॅक्सिमम 8-8:30ला हा बंद होतो. या बोट रात्री 2 वाजताच येतात. त्यांची खरेदी विक्री 2 वाजल्यापासूनच चालू होते ते रात्री सकाळी पहाटे 8 वाजेपर्यंत. जवळपास मार्केट बंद होत आलं आहे. मच्छीमारांची देवाणघेवाण झाली आहे बहुतेक. इथे तर गर्दी कमी आहे, पुढे गर्दी खूप जास्त आहे. पुढे मला असं वाटतं की मोठ्या मोठ्या मच्छी आहेत. हो, तुमची बोट कोणती आहे? ती छोटीवाली. रात्री किती वाजल्यापासून इथे असतं सगळं? रात्री ते 9 वाजल्यापासून. 9 वाजल्यापासून. आणि बाजार 2 वाजल्यापासून बाजार चालू. रात्री किती वाजल्यापासून बोला? 9 वाजल्यापासून इथं आलेलो आणि 2 वाजल्यापासून बाजार चालू झाला. 2 वाजल्यापासून बाजार चालू होतो. चालू. पण इथे पण आहे ना की बाबा मोठे मच्छी काहीतरी सकाळी येते आणि नाही ते सर्व आता चालूच झालं. 3-3:30ला बाजार चालू होतो. 2 वाजल्यापासून मच्छी 2 वाजल्यापासून मच्छी काढतात. वरती काढतात. नंतर 3:30ला बाजार चालू होतो. 3:30ला रात्री 3:30ला. मग येणारे हे लोक म्हणजे व्यापारी लोक असतात की घेणारे लोक सुद्धा? लोक असतात जास्त करून. घेणारे लोक जास्त करून ते वस्तीला येतात. वस्तीला येतात. घेणारे म्हणजे मी काय म्हणतोय, आमच्यासारखे नाही की ज्यांना बाहेर जाऊन इथून घेऊन व्यापार करायचा असतो, म्हणजे ते लवकर येतात. अच्छा. आणि सकाळी किती वाजेपर्यंत? सकाळी 6 वाजेपर्यंत असतो. सकाळी 6 वाजेपर्यंत. तुमचं नाव कसं? काय आलं? अच्छा, इथलेच आहेत तुम्ही? दिघे. तरी किती दिवसांनी येतात का एका दिवसात येणं जाणं असतं तुमचं? मच्छी भेटेल तशी. आम्हाला आता 8 दिवसांनी आम्ही आलो. मच्छी एक खण मच्छी होते. 8 दिवसात? 8 दिवसांनी. म्हणजे रात्रभर तुम्ही? हां, संपवलं. लाईटवाले संपवले मच्छी. LED आली ना. अच्छा अच्छा. LED पासून मच्छी संपवली. ते काय असतं म्हणजे मला कळलं ना. लाईटीचा प्रकार आहे तो. नेटवाले आहेत ना, पर्सन नेटवाले. अच्छा. ते बाहेर जाऊन लाईटी फेकतात. लाईटीमुळे मच्छी भेटत नाही. अच्छा. बारीक लहान ओढे आहेत ना, लहान ओढेवर परिणाम येतो. आपल्याला जातानाच एक दादा भेटले. त्यांनी समोरून हाक मारला. म्हटलं बघू. एक दादा मला असं बोला की नेट म्हणून त्यांच्याकडे एक नेट प्रकार आहे जो बॅटरीवरती चालतो आणि एक छोटे व्यापारी. तर ते बोलले या मोठ्या बोटींमुळे आम्हा लोकांना जास्त टन माल मिळत नाही
ज्या बॅटरीच्या फोकसवरती इथला जो मच्छी मारली जाते ती छोट्या व्यापाऱ्यांपेक्षा जास्त मारली जाते. तर जो प्रकार आहे हा बंद झाला पाहिजे असं काहीतरी. त्यांनी हेही बोलले की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही जी गोष्ट चालायची ती बंद झाली, पण इथल्या मोठ्या ज्या मच्छी मार्केट आहे तिथे हा प्रकार अजून आहे. आणि त्या लोकांचं असं म्हणणं आहे की हा प्रकार आहे जो बंद झाला पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आम्हाला छोट्या व्यापाऱ्यांना मच्छी जास्त मिळत नाही. छोटे व्यापारी आहेत ते जास्त दिवसामध्ये यांच्यापेक्षा थोडा कमी आणतात, म्हणजे यांना जास्त दिवस जातात. आणि ज्या मोठ्या बोट आहेत त्यांना खूप कमी दिवसामध्ये यांच्या तुलनेमध्ये जास्त माल मिळतो आणि पटापट येणं होतं यांचं. हसतोय काका. नाही नको. मी या ताईंकडे हलवा घेतला. तीन होते हलवे, तरी 1000पर्यंत सांगत होते. मी एक घेतला जो 600ला द्यायला तयार झाली आहे, जो 1 किलोच्या आसपास आहे. ठीक. ससून डॉगला येण्यामागचं कारण की इथल्या जागेबद्दल ऐकलं होतं. मुंबईतल्या मोठ्या मासे बाजारांपैकी एक मार्केट आहे हा ससून डॉग. भाऊचा धक्का आणि ससून डॉग हे 2 ऐकले होते, 2 ठिकाणं ऐकली होती मच्छीसाठी. पण भाऊच्या धक्क्यावरती माझं जाणं कधी झालं नाही. मला माझा मित्र बोलला की ससून डॉगला जा, CSTपासून थोडं जवळच आहे, म्हणून बस पकडून इकडे आलो. आणि इकडे येण्यामागचं मेन कारण म्हणजे आपल्या इकडे येणारी मच्छी आणि डायरेक्ट बंदरातून येणारी मच्छीच्यात प्रकार आहे. म्हणजे इकडे फ्रेश मिळते, तर त्यानिमित्ताने आलो. आणि शिवाय ब्लॉगिंगही चालू केली आहे, तर येणंही होईल आणि मच्छीही घेणं होईल. ये कौन सा प्रकार है मच्छी का? हाँ, खातर है खातर. ये कौन लेता है? ये मस्त पाउडर बनती है. इसका पाउडर बनता है किस चीज़ के लिए? कशासाठी पावडर बनली आहे काका? खतासाठी. अच्छा. हे दादा आपल्याला बोललेत की हे छोटी मच्छी ही खतासाठी बनली जाते. मी पण जेव्हा बघितलं तेव्हा असा विचारला मला की हे कोण घेत असेल आणि कशासाठी घेत असेल. ॲक्च्युली याचा वापर हा खतासाठी होतो. या बोटीमध्ये छोटे नाही म्हणता येणार, मोठे स्टोरेज आहेत. जी मच्छी पकडली जाते ती याच्यामध्ये ठेवली जाते. कारण या बोटी जेव्हा जातात समुद्रामध्ये तेव्हा जवळपास 8 ते 10 दिवसानंतर येतात. तोपर्यंत मारलेली जी पकडलेली मच्छी आहे ती राहण्यासाठी याच्यामध्ये बर्फ टाकला जातो. तर या ताईंकडनं मी या शिंपल्या घेतल्या आहेत. 200ला जवळपास वाटा होता, पण ताईंनी मला 150पर्यंत दिला आहे. मला हे खायचंच होतं, मला घ्यायचंच होतं. नाही राहत, मला हे घ्यायचंच होतं.
आज मिळालं आहे. मी जो काय हलवा घेतला आहे त्या हलव्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट याच्या मागे आहे. शिंपल्या दिवसातला मुंबईमधला बाजार संपला आहे आपला. आता थेट घरी.